आणि आता आपण बातम्या सविस्तर पाहणार आहोत। विधानसभेसाठी अमित शहा यांनी महाराष्ट्रावरती विशेष असा फोकस केला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मुंबईमध्ये रात्री 2.5 तास चर्चा झाली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। विधानसभेला पुन्हा एकदा महायुतीनं बाजी मारावी यासाठी अमित शहांचं मिशन महाराष्ट्र हे सुरू झालंय। तसेच अमित शहा आज लालबागच्या राजाचं दर्शन देखील घेतील। रात्री 2.5 तास अमित शहांची बैठक झाली आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात यावेळेस चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता विधानसभेसाठी अमित शहांचा महाराष्ट्रावर विशेष असा फोकस बघायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जुई जाधव, आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। जुई, आपण पाहतोय अमित शहांचं सध्या लक्ष हे महाराष्ट्रावरती आहे, कारण अवघ्या काही दिवसांवरती आपल्या विधानसभा निवडणुका देखील येऊन ठेपल्या आहेत। कशा पद्धतीने घडामोडी घडतायत? अगदीच वर्षा, विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि सगळ्यांचंच लक्ष याच निवडणुकींवर लागलं आहे। त्याच अनुषंगाने काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात करण्यात आली। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं, मात्र महायुतीला पराभव सहन करावा लागला। ही वेळ विधानसभा निवडणुकींवर येऊ नये यासाठी चारही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली। या चर्चेमध्ये प्रामुख्याने विकास मुद्द्यांवर भर द्या आणि ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना घरोघरी लोकांपर्यंत पोहोचवा अशी सक्त ताकीद सूचना अमित शहा यांच्याकडून देण्यात आल्या आहेत। त्यासोबतच ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेच्या संदर्भात विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवला जातोय, त्यामुळे तो फेक नरेटिव्ह खोडून काढला पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यासोबतच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भाजपचं कॅम्पेनिंग संपूर्णतः सुरू होणार आहे पूर्ण राज्यांमध्ये। त्यासोबतच लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सोडवा, म्हणजे प्रत्येक विधानसभेमध्ये आपापला पक्ष आपापला प्रचार करेल अशा देखील सूचना अमित शहा यांनी दिल्या आहेत। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग आज अमित शहा लालबागच्या दर्शनाला येणार आहेत। त्याच आधी त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या स्वागतासाठी बॅनर्स संपूर्ण लालबाग परिसरामध्ये देखील लावण्यात आले आहेत। अमित शहा यांच्या दौऱ्यावरून आपण पाहिलं की टीका टिप्पणी देखील करण्यात आली आहे, मात्र दुपारी 12 वाजता ते इथे येणार आहेत लालबागच्या दर्शनाला। आणि विशेष म्हणजे आता आगामी विधानसभेचं रणशिंग देखील अमित शहा यांनी फुंकलेलं आहे, त्यामुळे निश्चितच बाप्पाच्या चरणी ते निश्चितच विधानसभेच्या विजयासाठी आशीर्वाद घेतील, त्यांचा बाप्पाकडे हीच प्रार्थना करतील अशीच अपेक्षा आणि आशा सर्वांना आहे। त्यामुळे निश्चितच आजचा हा दौरा देखील त्यांचा महत्त्वाचा मानला जातोय, जितका कालचा दौरा त्यांचा महत्त्वाचा होता। वर्षा, निश्चितच जुई, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।